चला, व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर्स आपल्याला चेक करायचे आहेत किंवा कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाय करतायत प्रत्येक आयसीचे व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर्स. तर त्याच्यामध्ये पहिला पॅरामीटर आपण बघणार आहे. बघा, पहिला पॅरामीटर आपण पाहणार आहे व्ही आय एच मिनिमम, म्हणजे इनपुट व्होल्टेज ते पण हाय आणि ते मिनिमम. आता मी इथे ते पॅरामीटर्स लिहून घेतो. करंट पॅरामीटर्स आपण नंतर बघणार आहे. इथे ते पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगतो कसे आहे. तर इथे काय म्हटलंय, हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज. बघा, हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज, एच म्हणजे हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज असा त्याचा अर्थ होतो. पण त्याच्यामध्ये कसं मिनिमम. आवाज येत नाहीये. ओके ओके ओके, सॉरी. बघा, व्होल्टेज पॅरामीटर्स मध्ये पहिलं आपण बघतोय व्ही आय एच मिनिमम. एच म्हणजे हाय लेवल, आय म्हणजे इनपुट आणि व्ही म्हणजे व्होल्टेज. मग आता याच्यामध्ये मिनिमम हा शब्द पुढे लावलेला आहे. तर तो मिनिमम म्हणजे काय, तर इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज. ओके, मी हे तुम्हाला अगोदर लिहून देतो. इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज, ओके, which are recognized by the gate as logic 1. बघा, याच्यासाठी तुम्हाला हे समजण्यासाठी तुम्हाला खाली इनपुट आणि आउटपुटच्या प्रोफाईल डायग्राम दिलेल्या आहेत. त्या प्रोफाईल डायग्राम मी तुम्हाला इथे काढून दाखवतो, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल. हे तर पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याच्यासाठी त्या प्रोफाईल डायग्राम गरजेच्या राहणार आहे. ओके, बघा, मी खाली घेतोय, लक्षात येते. ओके, ठीक आहे. दोन डायग्राम्स आपण काढतोय. हे इनपुट प्रोफाईल आहे आणि हे आउटपुट प्रोफाईल आहे. इनपुट प्रोफाईल आणि आउटपुट प्रोफाईल या दोघांचं मिळून त्यांना वर्स्ट केस इनपुट अँड आउटपुट प्रोफाईल म्हणतो आपण. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय,
की हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज पण ते मिनिमम. मग हे इनपुट आहे, मग याच्यामध्ये ओके. आता VIH मिनिमम, हा VIH मिनिमम. मग मी तुम्हाला सांगितलं की जर डिजिटल सर्किट्स असतील तर डिजिटल सर्किट्सला त्याच्यामध्ये आपण जे काही यूज करतो तर 0 आणि 1 यूज करतो. 0 and 1 यूज करतो. तर 0 मीन्स 0 व्होल्ट आणि 1 मीन्स 5 व्होल्ट. तर बघा, एखादी जी आयसी असेल तिला ऑपरेट करण्यासाठी मॅक्झिमम 5 व्होल्ट लागतील आणि मिनिमम काय लागतील 0 व्होल्ट. ओके. तर VIH मिनिमम म्हणजे हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज पण मिनिमम तो लागतोय 2 व्होल्ट. आणि पुढे आहे VIL मॅक्झिमम. VIL मॅक्झिमम म्हणजे लो लेव्हल इनपुट व्होल्टेज पण मॅक्झिमम तो लागतोय 0.8 व्होल्ट. मग व्हॅलिड हाय इनपुट हे व्हॅलिड हाय इनपुट, इनव्हॅलिड आणि व्हॅलिड लो इनपुट. बघा, मी तुम्हाला एक समोर इनपुट प्रोफाइलची डायग्राम काढून दाखवलेली आहे. ओके, दिसते तुम्हाला? तर एखादी जी आयसी आहे तिला जर ऑपरेट करायचं असेल तर मॅक्झिमम व्होल्टेज जे आहेत ते 5 व्होल्ट लागतात आणि एकदम मिनिमम व्होल्टेज जे म्हटलंय ते 0 व्होल्ट लागतात. ओके. आपण पहिलं पॅरामीटर बघतोय की हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज पण ते मिनिमम. बघा, हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज पण ते मिनिमम 2 व्होल्ट लागणार आणि मॅक्झिमम किती लागणार मग 5 व्होल्ट लागणार. इनपुट साठी मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 5 या दरम्यान मध्ये हे व्हॅलिड हाय इनपुट. व्हॅलिड लो म्हणजे लो लेव्हल इनपुट व्होल्टेज पण ते मॅक्झिमम. आता लो लेव्हल तर म्हटलं तर हे मिनिमम हे आहे आणि मॅक्झिमम हे आहे म्हणजे हा VIL मिनिमम आहे. ओके, VIL मिनिमम 0 आणि मॅक्झिमम 0.8 व्होल्ट दोघं लागणार आहेत आपल्याला. आपण ट्रूथ टेबल करताना A ची आणि B ची व्हॅल्यू 0 0 0 1 1 0 1 1 अशी दिली होती. म्हणजे 0 व्होल्ट आणि 5 व्होल्ट, 5 व्होल्ट आणि 0 व्होल्ट आणि दोघं 5 व्होल्ट. म्हणजे तुम्हाला एखादी आयसी ऑपरेट करायची असेल तर तुम्हाला 0 आणि 5 व्होल्ट, 0 व्होल्ट आणि 5 व्होल्ट हे दोघंही लागणार आहे. पण इनपुट हाय मध्ये मिनिमम 2 व्होल्ट लागणार आहे आणि इनपुट लो लेव्हल मध्ये मॅक्झिमम 0.8 व्होल्ट लागणार आहे. लक्षात आलं का कन्सेप्ट? मला एकदा सांगा. येस. ओके, येस गुड. तर बघा, वरती आपण म्हटलंय की हाय लेव्हल इनपुट व्होल्टेज पण तो मिनिमम म्हणजे आपला 2 व्होल्ट. ओके. आणि दुसरी मी जी तुम्हाला सांगितलं ही VIL मॅक्झिमम.
दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स VIL, पण तो पण मॅक्झिमम, मग मॅक्झिमम किती 0.8 हो, म्हणजेच लो लेव्हल इनपुट व्होल्टेज. तर हा मी तुम्हाला इथे असं लिहून देतो की मॅक्झिमम म्हणजे मिनिमम 2 व्होल्ट आणि इथे मॅक्झिमम 0.8 व्होल्ट तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ओके, तर इट इज द मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज, इट इज द मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज recognized as logic 0, recognized as logic 0. म्हणजे हे जे राहील हे वरती आपण म्हटलं रिकॉग्नाइज बाय लॉजिक 1, तर हा आपला 1 राहील लॉजिक 1 आणि हा आपला लॉजिक 0 राहील. आणि इन बिटवीन दिस टू हे तर इनव्हॅलिड आहे, याच्यावर ऑपरेटच नाही होणार. म्हणजे 0.8 व्होल्ट टू 2 व्होल्ट, 2 व्होल्ट म्हणजे 1.99 व्होल्ट, त्याच्यामध्ये जर आपण व्होल्टेज दिलं तर ती आयसी ऑपरेटच होणार नाही. लक्षात येत आहे का मी काय म्हणतोय? येस, ओके. बाकीचे पण विचारा. हा, हॅलो पार्थ, आवेश, गौरव, दीप्तेश, लक्षात येतंय ना? ओके, तसं जर काही अडचण असली तर मला विचारा. आणि मी तुम्हाला काय सांगत होतो की 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणारच आहेत, तर तुमच्या सुद्धा होतील बरं का, तुमच्या सुद्धा होतील. गाफील राहू नका की या वर्षाच्या मुलांचं असं झालं, त्यांच्या परीक्षा या होणारच आहेत एनी हाऊ. ठीक आहे. तुमच्या तर तुमचं तर फेब्रुवारी मध्येच होतील ना. आता ते काय अजून त्यावेळच्या कंडिशनवर डिपेंड राहील ना ते. म्हणजे जसं आता कोरोना म्हणजे जर वाढत असेल, ओके ना, वाढत त्याच्यासाठी ना तुम्ही लिखाणाचा सराव करायला पाहिजे. तुम्ही जेवढं लिहिणार ना, ठीक आहे, टाइम जास्त जरी मिळाला तरी आता तुम्हाला योग्य वाटेल. पण ज्यावेळेस तुम्ही पुढे कॉलेजला जाणार आणि त्यावेळेस समजा अशी परिस्थिती नसेल, शक्यतो ही परिस्थिती काय राहते, आता मध्ये मध्ये संपून गेला होता, ओके, तर जर त्यावेळेस नसेल तर तुम्हाला 3 तासामध्ये पेपर द्यावा लागेल. आणि त्यावेळेस पण जर अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला मिळू शकतं ना, एखाद्या वेळेस मिळू शकतं. पण आपण चांगला विचार करायचा की लवकरात लवकर आपल्यावरचं हे संकट टळायला पाहिजे. कारण तुम्ही जर या पद्धतीने अभ्यास करत बसलात तर तुमचं नुकसान आहे. ओके, तुमचं नुकसान आहे. ऑनलाईन मध्ये तुम्ही आता बरेचसे मी बघतोय की बरेचसे लोक ऑनलाईन मध्ये काही लक्ष ठेवत नाही. पण माझं असं मत आहे की मी थोडंसं एक वेगळं विचार करण्याचा प्रयत्न करतोय. मला त्रास झाला चालेल, ओके, मला त्रास झाला चालेल, पण मी थोडासा एक वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुमचाही अभ्यास व्यवस्थित व्हायला पाहिजे. ठीक आहे. वी विल डिस्कस दिस टॉपिक इन अनदर टाइम. ओके, नाउ VIH अँड VIL, तर हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आता आउटपुट प्रोफाईल मध्ये आपण बघू
VOH मिनिमम. बघा आता हे तर झालं इनपुट साठी, इनपुट. तिसरं VOH मिनिमम म्हणजे हाय लेवल आउटपुट व्होल्टेज, सॉरी मॅक्झिमम म्हणते, मिनिमम मिनिमम म्हणजे हाय लेवल आउटपुट व्होल्टेज, पण ते मिनिमम म्हणजे मग हा येतो VOH पण मिनिमम. मग मिनिमम किती, तर मिनिमम आउटपुट मिळण्यासाठी मिनिमम 2.4 व्होल्ट लागतात. ओके, मॅक्झिमम तर किती लागणार आहे, 5 व्होल्ट. म्हणजे हा VOH मॅक्झिमम आहे, म्हणजे हे व्हॅलिड हाय आउटपुट. इथे जर पाहिलं तर इनपुट देताना मिनिमम 2 व्होल्ट पण आउटपुट घेत असताना मिनिमम 2.4 व्होल्ट. हे तर इनव्हॅलिड राहील आणि हे राहील. मग आता इथे काय की इट इज द, म्हणजे इट इज द मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज, इट इज द मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज recognized as लॉजिक 1. म्हणजे याच्यामध्ये हा लॉजिक 1 आहे. ओके, आणि चौथी कॅरेक्टरिस्टिक्स, चौथा व्होल्टेज पॅरामीटर्स आहे VOL मॅक्झिमम. आता हा आहे VOL मॅक्झिमम, मॅक्झिमम व्होल्टेज. आता हा 0.8 व्होल्ट आहे, तर मॅक्झिमम आपल्याला 0.4 व्होल्ट आणि मिनिमम 0 व्होल्ट, म्हणजे हा आहे आपला VOL मिनिमम. मिनिमम हा व्हॅलिड लो आउट. तर लो लेवल आउटपुट व्होल्टेज, लो लेवल आउटपुट व्होल्टेज, मग इट इज द, सॉरी इथे मिनिमम पाहिजे होतं, मिनिमम पाहिजे इथे मॅक्झिमम. इट इज द मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज, maximum output voltage recognized as logic 0. लक्षात आलं का? या कंडिशन्स लक्षात आल्यात का मला सांगा पहिल्यांदा. येस, ओके. येस येस येस. कोणाला काही अडचण आहे का ती मला सांगावी. आदित्य तू काय टाकलं होतं रे, परत सांगा. केव्हा सांगू रे, आता का? आता परत सांगू आदित्य? हा, जर म्हटलं तर परत सांगतो. मग एकदा सांगून देतो. बघा एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो मी तुम्हाला. एखादी जर आयसी असेल, ओके, एखादी जर आयसी असेल, आपण ज्या वेळेस इनपुट देतो तर त्यावेळेस इन बिटवीन 2 व्होल्ट टू 5 व्होल्ट याच्या दरम्यानचं हाय इनपुट राहतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आपण इनपुट ए आणि बी देणार, तर 0 0 म्हटलं, 0 1 म्हटलं
1 0 आणि 1 1. तर बघा, ज्या वेळेस आपल्याला 0 इनपुट द्यायचं असेल तर म्हणजे तर इन बिटवीन 0 व्होल्ट टू 0.8 व्होल्टच्या दरम्यान ते इनपुट जाणार आहे. आणि जर 1 द्यायचं असेल तर इन बिटवीन 2 व्होल्ट ते 5 व्होल्टच्या दरम्यान जाणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जे आउटपुट मिळेल, समजा आउटपुट 0 प्लस म्हणजे एखादं, समजा मी ऑर गेट घेतलं, अँड गेट घेतलं, जे गेट घेणार, समजा ऑर गेट घेतलं मी, तर ऑर गेटला 0 प्लस 0 0 होतो, 0 प्लस 1 1 होतो, 1 1. तर आपल्याला जेव्हा हा 0 मिळणार ना, तेव्हा आपल्याला इन बिटवीन 0 व्होल्ट ते 0.4 व्होल्टच्या दरम्यान मिळणार. आणि जेव्हा 1 मिळणार ना, तर इन बिटवीन 2.4 व्होल्ट टू 5 व्होल्टच्या दरम्यान मिळणार. ओके, आता लक्षात येतं? आलं का लक्षात? येस. बाकी कोणाला काही अडचण आहे का ते मला सांगा. नो. येस येस. चला, पुढचे करंट पॅरामीटर्स आपण उद्या बघू. नाहीतर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं.